नमस्कार. आपण गैरफायदा या कथेचा दुसरा भाग बघत आहोत. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. इन्स्पेक्टर वैद्यांनी चष्मा काढून हातात घेतला आणि रुमालाने त्यांच्या काड्या साफ करायला लागले. त्यांचा हा विधी जवळजवळ 10 मिनिटे चालू होता. निंबाळकर त्यांच्याकडे पाहतच उभे होते. रुमालाने चष्म्याच्या काचा साफ करणे माहीत होते, पण काड्या, त्याही इतका वेळ? निंबाळकर चमत्कारिकरित्या वैद्यांकडे पाहत होते. तेवढ्यात वैद्यांचे त्यांच्याकडे लक्ष गेले आणि मग ते आपल्या कृतीकडे तसे ते मोठ्याने असले पुढे होऊन त्यांनी निंबाळकरांच्या खांद्यावर एक हलकीच टपली मारली. अरे, असे वेड्यासारखे माझ्याकडे बघू नका निंबाळकर. ती सवय आहे माझी. मी विचारात पडलो की काचांच्या ऐवजी काड्या पुसायला लागलो. लक्ष देऊ नका तुम्ही. निंबाळकरांच्या चेहऱ्यावरचा तणाव थोडा कमी झाला. पण निंबाळकर, गुंता अजून आहे तसाच आहे. तुम्ही म्हणतात त्याप्रमाणे अभ्यंकर तुमच्याबरोबर नव्हता, पण कोणी रमेश तिथे होता. अँड द राईट इज, अभ्यंकर खुनाच्या 5-6 दिवस आधीच दिल्लीला गेला आहे आणि अजूनही दिल्लीतच आहे. पण गोडबोली म्हणतायत की खून त्यांनी केला आहे आणि त्याआधी थोडा वेळ अभ्यंकर त्यांच्याबरोबर होता. सरप्रायझिंग. काहीतरी घोळ आहे. सर, गोडबोले दादांनी खून केला आहे असे कबूल नाही केले. या मृत्यूला ते कारणीभूत आहेत हे मान्य केले त्यांनी. पण हा खून त्यांनी जाणून बुजून केलेला नाही आहे. तो निव्वळ एक अपघात होता. निंबाळकरांच्या शब्दात गोडबोलेंच्या विषयी प्रचंड सहानुभूती होती. निंबाळकर, तुम्ही म्हणताय, कळतं कसं नाही आहे. खुनाची शक्यता दोघांकडे बोट दाखवते. एक तर गोडबोले आणि दुसरे तुम्ही. जर तुम्ही त्या दिवशी तिथे हजर होता तर मग त्या गायकीचं खून तुम्ही? आय एम कन्फ्यूज मिस्टर निंबाळकर. कारण मला कोण जाणे, पण खात्री वाटते की हा खून गोडबोलेंनी केलेला नाही. ते कुणालाही तरी प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत, वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. पण कुणाला? अभ्यंकराला तर ते वाचवणार नाहीत, कारण त्यांच्याविषयीचे मत तेवढे चांगले नाही. हॅलो वैद्य साहेब, गुड मॉर्निंग. केबिनमध्ये एक नवीन व्यक्तीचा प्रवेश झाला आहे. पांढरा शुभ्र शर्ट, कार्बन कलरची कॉटन ट्राउझर आणि चेहऱ्यावर एक प्रसन्न हास्य. अरे वा, अलभ्य लाभ. या डॉक्टर बाबट, आज आमच्याकडे अशी काय फेरी? वैद्य जागेवरून उठून अगदी प्रसन्नपणे पुढे झाले. तसे निंबाळकरांनी वळून त्या व्यक्तीकडे पाहिले. त्या दोघांची नजरानजर झाली आणि डॉक्टर बापटचे डोळे आश्चर्याने आणि आनंदाने फुलून आले. अरे रणजित, तू इथे काय करतो आहेस? 3:32 वरून हाललं की काय? काय तुला? आणि पुढे होतं त्यांनी जोरात निंबाळकरांच्या पाठीत एक जोराची थाप मारली. तसे वैद्य साहेब चमकले. तुम्ही ओळखतात निंबाळकरांना? उठून उभे राहिलेले निंबाळकरांच्या खांद्यावर हात टाकत बापट म्हणाले. ओळखतो? अहो, गेल्या 10 वर्षांची मैत्री आहे आमची. काय रे रंजा, बरोबर ना? निंबाळकरांनी हसून मान डोलावली. वैद्य साहेब, आमची मैत्री कॉलेजपासूनची आहे. कॉलेजच्या लायब्ररीतली म्हणा हवे तर. पुढे बापट्याने सायकोलॉजी निवडला आणि मी राज्यशास्त्र घेऊन BAला प्रवेश घेतला. पण आमची मैत्री मात्र वाढतच गेली. पुढे मी इकडे पोलिसात शिकलो आणि बापट आज शहरातल्या नामांकित मानसोपचार तज्ज्ञ म्हणून ओळखला जातोय. वैद्य साहेब, अहो, इथे या भागात माझा एक पेशंट असतो, त्याच्याकडे आलो होतो. म्हणलो या भागात आलोच तर तुम्हाला पण भेटून जावं. एन वेज रंजा, परवा आणखी एक पार्टी पाहिजे हां आपल्याला. चालेल, अशा पार्ट्या तुझ्यासारख्या जहागीरदारानेच द्यावाच. मजा आली यार. तोपर्यंत वैद्यसाहेब, तुम्ही एक चहा तरी पाजा या गरीब दोस्ताला. डॉक्टर बापटने तेथील एका खुर्चीवर बैठक मारली. एनिवे रणजित, तू इथे कसा काय की आजकाल वैद्यसाहेबांच्या हाताखाली आहेस? नशीबवान आहे लेका. या माणसाबरोबर काम करणं म्हणजे नशिबाचीच गोष्ट आहे. सॉरी वैद्यसाहेब, पण तुमच्यासारख्या माणसाला आमच्या पार्टीला बोलवण्यात काय पॉईंट नाही बघा. आमच्या पार्ट्या सोहळ्यातल्या असतात, म्हणजे खायला मटण, चिकन, मासे आणि प्यायला विस्की किंवा रम. पाणी बिनी आम्ही पित नाही. अशा पार्टीला तुम्ही येणार काय? असो. अहो, कालच्या गुरुवारी माझ्या पत्नीचा वाढदिवस होता. हा रंजा तिला बहीण मानतो म्हणून पार्टी त्याने दिली होती. दुपारी 5 वाजल्यापासून रात्री 11:30पर्यंत ताजला धमाल केली बघा आम्ही. बापट बहुधा अजूनही त्याच धुंदीत असल्यासारखे बोलले. गुरुवारी? कालचे गुरुवारी? आर यू शुअर? निंबाळकर तुमच्याबरोबर होते मध्यरात्रीपर्यंत? वैद्य खाडकन उठून उभे राहिले. त्यांच्या वाक्याचा संदर्भ लक्षात आला आणि निंबाळकरही उठून उभे राहिले. बापट्या, काहीतरीच काय? गुरुवारी तर मी, हे असं कसं शक्य आहे? तसे बापटांनी चमकून त्यांच्याकडे बघितले. काय बोलतोस रंजा? आपण तिघेही बरोबरच तर होतो ना? अरे सुमनला विचार ना. आणि सुमनच कशाला? त्याचा स्टाफ देखील येत ना साक्ष आहे. अहो, एक पूर्ण स्वतंत्र सुटण रिझर्व केला होता रंजाने या पार्टीसाठी. पण झालं काय? आणि तुम्ही दोघेही असे का बघतायत माझ्याकडे? मला कोणी जरा नीट सांगेल काय? बापट चांगलेच बुचकळ्यात पडले होते. वैद्यांनी त्यांना सर्व कथा समजावून सांगितले. पण आता तुम्ही म्हणताय ते जर खरे असेल तर अर्थात आम्ही त्याच्या स्टाफकडून सिद्ध करून घेऊनच. पण जर ते सत्य असेल तर मग निंबाळकर तुमच्याबरोबर होते. मग पण खोटे का सांगतायत की ते त्या दिवशी खुनाच्या ठिकाणी गेले होते म्हणून?
ओहो, दॅट्स द स्टोरी. रंजा, मला वाटतं तुझ्यात जुनाच प्रॉब्लेम पुन्हा डोक्यावर काढतोय आणि त्याबद्दल माहिती असलेलं कोणीतरी त्याचा पद्धतशीरपणे गैरफायदा घेतला आहे तुझा, या खून खटल्यासारखा आणखीसाठी. मला सांग रंजित, या काही दिवसात कोणी एखादी व्यक्ती तुला सारखी सारखी भेटून या तुमच्या प्रस्तावातील बैठकीबद्दल आठवण करून देत होती का? म्हणजे फोन करून किंवा काहीतरी कारण काढून पुन्हा पुन्हा आपल्याला त्या दिवशी त्या गायिकेचे गाणे ऐकायला जायचे आहे त्याची आठवण करून देत होते का? रमेश असतो. त्या 2 दिवसात तो किमान 7 वेळा तरी फोनवर बोलला असेल माझ्याशी. 2 वेळा प्रत्यक्ष भेटलासुद्धा मला. बापट रमेशच्या म्हणण्याप्रमाणे गोडबोले दादांनीच माझी त्यांच्याशी ओळख करून दिली होती. पण गोडबोले दादा तर म्हणतात की ते रमेशला ओळखतच नाही. खरे सांगायचे तर आता मलाही खात्रीने आठवत नाही आहे की यापूर्वी आम्ही नक्की कुठे आणि केव्हा भेटलो होतो ते. निंबाळकरांच्या चेहऱ्यावर भलेही मोठे प्रश्नचिन्ह होते. येस, गॉची इज देअर ओनली. वैद्यसाहेब, या रमेशला भेटायला हवे एकदा. बहुधा त्याला रणजितच्या आजाराबद्दल कुठून ना तरी कळाले असावे आणि त्याचा गैरफायदा घेऊन तो पद्धतशीरपणे यात अडकवायला पाहतोय रणजितला. बाय द वे, रणजितली समस्या अशी आहे की बऱ्याचदा तो घडून गेलेल्या बऱ्याच गोष्टी विसरून जातो आणि खूप वेळा अनेकदा घोकलेली एखादी गोष्ट मी प्रत्यक्ष अनुभवली नसतानाही ती अनुभवली आहे असे गृहीत धरून बसतो. प्रत्यक्ष अडकलेली नसतानाही ती घडलेली आहे असे धरून बसतो. हा अपसेट माइंडचाच एक प्रकार आहे. खूप काही लोकांना हा आजार होतो. परवाच 5-6 महिन्यांपूर्वी मी रणजितवर उपचार केले होते, पण बहुधा ही व्याधीवर आलेली दिसते. या रमेशला भेटूनच आपण. रंजा, तुझ्याकडे पत्ता असेल ना त्याचा? नाही रे, पत्ता नाही, फोन नंबर आहे, पण गेले काही दिवस नॉट रिचेबलच येतोय. हा रमेशही कुठे गायब झालाय कोण जाणे. निंबाळकर उद्गारले. निंबाळकर, तुम्ही दिलेल्या वर्णनावरून आमच्या असिस्टंटने बनवलेला रमेशचा फोटो गोडबोलींनी तर ओळखलाच नाही, पण त्या फोटोच्या कॉपीज घेऊन माझ्या माणसांनी नरिमन पॉईंट्स आणि आसपासच्या सगळा भाग पिंजून काढला. मेकर टॉवरच्या सगळ्या बिल्डिंग्समध्ये ऑफिसेस चेक केले. त्यात इलेक्ट्रॉनिक्सशी रिलेटेड एकूण 11 कंपन्या आहे, पण त्यापैकी काही कंपनीत तुमचा रमेश काम करत नाही. तिथं खूप चौकशी केली, पण तुम्ही केलेल्या वर्णनाच्या माणसाचा पाहिलेला की ओळखणारा एकही माणूस आम्हाला सापडत नाही. रमेश कोडे बनत चालला. निंबाळकर कापुरासारखा विरघळून गेला की काय कुणास ठाऊक. तिघेही विचारात पडले होते. मग हा रमेश आहे कोण आणि कुठे गेला आणि त्याचे निंबाळकरांची काय वैर असावे? तो निंबाळकरांना यात गोवण्याचा प्रयत्न का करतोय? अरे, शशांकचा फोटो तुम्ही जो अभ्यंकर म्हणतायत तो शशांक अभ्यंकर का? हो रे, तोच. त्या उपचाराच्या वेळी तुम्ही क्लिनिकमध्येच ओळख झाली होती माझी त्याच्याशी, निंबाळकर सांगू लागले आणि तेवढ्यात एक गोष्ट लक्षात येऊन चमकले. बापट्या, अरे माझ्या आजाराबद्दल शशांकला माहीत आहे. त्यावेळी बोलता बोलता मी सांगितले होते त्याला. तसे वैद्यसाहेब ताडदिशी उभे राहिले. निंबाळकर, कदाचित तो रमेश या अभ्यंकराचाच माणूस असू शकेल. मला तर वाटायला लागले की मला आलेला हा अनामिक फोन देखील हा रमेशचाच असावा. कोण जाणे, कदाचित शशांक अभ्यंकरानेच तो रमेशकडून करवला असू शकेल. या शशांक अभ्यंकराला उचलायलाच हवे. त्याआधी ताजच्या स्टाफकडून कन्फर्मेशन हवीच मला. पुढचे निर्णय त्यांनी पटापट घेतले. एक टीम त्यांनी लगोलच ताजला रवाना केली. हवालदार, त्या बाईचे पोस्टमॉर्टम रिपोर्ट तसेच त्यावेळी फिंगरप्रिंट रिपोर्ट्स आले का? आत्ताच आले साहेब. तिथे मिळालेल्या फिंगरप्रिंट्समध्ये गोडबोलेंच्या, मयतबाईंच्या आणि आणखी एका अज्ञात व्यक्तीचे फिंगरप्रिंट्स आहे. अज्ञात व्यक्ती आणि निंबाळकर साहेबांचे फिंगरप्रिंट्स? वैद्यांनी निंबाळकरांकडे पाहत विचारले. नाही साहेब, निंबाळकर साहेबांच्या बोटाचे ठसे नाही सापडले. हवालदार उतरला. सब इन्स्पेक्टर वाकनीस, तुम्ही ताबडतोब दिल्लीला जा. अभ्यंकराला भेटा. त्याला परत मुंबईत घेऊन यायची जबाबदारी तुमची. आणखी एक गुरुवार संध्याकाळी 6 ते रात्री 8 वाजेपर्यंत तो कुठे होता, कुणाबरोबर होता याचे सर्व डिटेल्स हवेत मला. आणि हो, मुंबई आणि दिल्ली दोन्ही ठिकाणच्या विमानतळावर चौकशी करा. त्याचे फिंगरप्रिंट्स ते महत्त्वाचे आहे. त्या दिवशी खुनाच्या ठिकाणी प्रेताजवळ सापडलेले सर्व वस्तू, घटनास्थळाचे फोटो मला पुन्हा एकदा पाहायचे आहे. ते परत एखाद्या माझ्याकडे आणा. वैद्य प्रचंड उत्तेजित झाले होते. साहेब, महत्त्वाची बातमी तर पुढेच आहे. सब इन्स्पेक्टर वाकनेस थोडेसे पुढे टेबलावर वाकत म्हणाले. सर, पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार या बाईचा मृत्यू डोक्यातून झालेल्या रक्तस्रावामुळे झाला आहे. पण डोकं चुकून आदळलेलं नाही आहे भिंतीवर. कुणीतरी ते मुद्दाम भिंतीवर आपटून फोडले. इन्स्पेक्टर वैद्यांचा चेहरा विचारक्रांत झाला. एस वाकनीस, पण हा कुठनाच ठाऊक. मला खात्री आहे कुठेतरी पाणी मुरतंय. हा खून गोडबोलेंनी केलेला नाही आहे. वाकनीस, तुम्ही सुटा लगेच. प्लॅनने गाठा दिल्ली आणि अभ्यंकराची पूर्ण माहिती हवी मला. कम ऑन, शूट नाव. निंबाळकर, काही तर्क आहे माझ्या मनात. जे खरे ठरले तर 2-3 दिवसात खरा खुनी गजाआड असेल. तो रमेश सापडायला हवा. साला,
सगळे प्रश्न पटकन सुटतील. मी त्याचे वर्णन ब्युरोला दिले. ते लवकरच शोधून काढतील त्याला. मग मी आणि खुनी आहे. निंबाळकर, मी उद्या पुन्हा एकदा खुनाच्या ठिकाणी तपासणी करणार आहेत. येणार का तुम्ही? सब इन्स्पेक्टर वैद्य चांगलेच उत्तेजित झाले होते. तसे निंबाळकर आनंदित झाले. त्या अर्थीच इन्स्पेक्टर वैद्य त्यांना आपल्याबरोबर नेण्याची ऑफर दिली. त्या अर्थी त्यांनी निंबाळकर निर्दोष आहे हे मान्य केले. निंबाळकरांनी सुटकेचा श्वास घेतला आणि बापटकडे बघून नेहमीप्रमाणे आनंदाचे डोळे मिचकावले. चला वैद्य साहेब, माझा निश्चितच उपयोग होईल तुम्हाला. ठीक आहे निंबाळकर, उद्या दुपारी 2 ते 2:30च्या दरम्यान या तुम्ही. सकाळी मला काही कामे आटपून द्यायची आहे. गोडबोलेंशी पुन्हा एकदा बोलायचे आहे. आय थिंक आता तरी ते माझ्याशी खरी बोलतील. वाकनीसकडून ही रिपोर्ट मिळताच उद्या दुपारपर्यंत त्याआधीच त्या शशांक अभ्यंकराबद्दल आणखी माहिती मिळते का ते पाहायचे आहे. तुम्ही एक काम करा निंबाळकर, तो रमेश त्यातला काही सुगावा लागतो का ते पहा. आपली सगळी रेकॉर्ड्स चेक करा, कदाचित तो त्यात सापडू शकेल. असो डॉक्टर बापट, धन्यवाद. तुमच्या या खुलाशामुळे आता आम्हाला एक सस्पेन्सिक मार्गाने जाता येईल. थँक्स अ लॉट. अरे काय हे वैद्य साहेब, अहो माझं कर्तव्य केलं मी आणि त्यामुळे माझाच फायदा झाला ना. माझा जिवलग मित्र संशयाच्या जाळ्यातून बाहेर आला आणि माझ्या उपकाराच्या जाळ्यात सापडला. आता पार्टी. काय रंजा, कधी जायचं ताजला? 2 दिवसानंतर. स्थळ वैताळ चौकी पोलीस स्टेशन. वैद्यसाहेबांची केबिन. दुपारी 12 ते 1च्या दरम्यान. उपस्थित लोक: इन्स्पेक्टर अजिंक्य वैद्य, सब इन्स्पेक्टर रणजित निंबाळकर, सब इन्स्पेक्टर वाकनीस, गोडबोले आणि शशांक अभ्यंकर. वेल फ्रेंड्स, गुड आफ्टरनून. सो वुड आर कमिंग टू द कन्क्ल्युजन टुडे. कॉंग्रॅट्स. ही केस खरे तर अतिशय साधी पण तरीही चमत्कारिक होती. खून झालाय, पकडलेला गेलेला व्यक्ती खुनाची जबाबदारी घेतोय, कबुली देतोय. कदाचित त्यामुळे सुरुवातीला मी थोडासा निष्काळजीपणा किंवा हलगर्जीपणा म्हणा हवे तर, पण मला माझ्याकडून त्यांच्याबद्दल मनापासून समक्ष, पण मी त्या अनामिक फोनकर्त्याचे मनापासून आभार मानतो ज्याने निंबाळकरांना त्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला. खरे तर तो कोण आहे आणि त्याचे असे का केले हे अजूनही गूढच आहे. कारण निंबाळकरांच्या विरोधात जाईल असा कुणाचाच प्रथमदर्शनी पुरावा आम्हाला सापडला नाही. मग या प्रकरणात निंबाळकरांना गुंतवायचे कारण काय? इन्स्पेक्टर वैद्यांनी प्रास्ताविक केले आणि सूत्रे तात्पुरती गोडबोलेंच्या हातात दिली. गोडबोलेंनी बोलायला सुरुवात केली. सर, आत्तापर्यंत मी तुम्हाला अर्धवट किंबहुना चुकीची माहिती दिली. अर्थात त्याला बळकट असे कारण होते. ठरलेले दिवशी आमचे म्हणजे मी आणि शशांक, आम्हा दोघांचे त्या गायकीकडे जाण्याचे ठरले होते. मी एकदा पुढे जाणार होतो. शशांक त्याच्या ऑफिसवरून थेट येणार होता, पण बहुधा तो आधीच दिल्लीला निघून गेला. पण त्याची मला कल्पनाच नव्हती. इनफॅक्ट गुरुवारी सकाळी मला शशांकचा फोनही आला होता, संध्याकाळच्या भेटीचे स्मरण करून देण्यासाठी. सर, मी कुणालाही फोन केला नव्हता. मी माझ्या महत्त्वाच्या कामासाठी दिल्लीला गेलो होतो. दिल्लीतल्या ज्या हॉटेलात मी उतरलो होतो तिथे चौकशी करा, म्हणजे तुमची खात्री पटेल की ज्या दिवशी त्या बाईचा खून झाला त्या दिवशी मी दिल्लीत होतो. माझ्या हॉटेलातील माझ्या रूममध्ये असहाय्य होऊन पडलो होतो, कारण माझी तब्येत बिघडलेली होती. शशांक मध्येच बोलला तसे वैद्य उचकले. तुला बोलायची पुरती संधी दिली जाईल. अभ्यंकर सुद्धा गोडबोलेंनी बोलू दे. गोडबोले, तुमची चालू द्या. तर त्या दिवशी मी तिथे पोहोचलो. त्या बाई आणि 2 साजिंदे तेथे होते, पण शशांक अजून आलेला नव्हता. तो येणार नव्हताच, कारण तो दिल्लीत होता. पण ही गोष्ट मला माहीत नसल्याने मी त्याची वाट बघत थांबलो. जवळजवळ 7.5 वर्षपर्यंत मी त्याची वाट बघितली. त्याचा मोबाईलवर गाठायचा प्रयत्न केला, पण त्याचा मोबाईल सारखा नॉट रिचेबल येत होता. शेवटी कंटाळून मी बाईची माफी मागितली. त्या माझ्या एकट्यासाठीही गायला तयार होत्या, पण मी नकार दिला. मी सांगितलं की शशांकला घेऊन मी पुन्हा येईल, त्यावेळी तुम्ही गाणे ऐकू, आणि तिथून बाहेर पडलो. अर्ध्या तासावर आल्यावर माझ्या लक्षात आलं की मी माझी छत्री बाईच्या घरीच विसरून आलो. म्हणून छत्री घेण्यासाठी म्हणून मी परत फिरलो. बाईचे तर त्या बिल्डिंगमधल्या 3ऱ्या माळ्यावर आहे. मी लिफ्टने वर गेलो. त्या माळ्यावर एकूण 6 फ्लॅट्स आहेत. लिफ्टमधून बाईच्या घराचा दरवाजा अर्धवट दिसतो. कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकाला म्हणजे लिफ्टच्या अगदी विरुद्ध बाजूला जिना आहे. मी लिफ्टमधून बाहेर पडलो आणि पडताच माझ्या समोर लक्ष गेले. एक व्यक्ती बाईच्या घरातून घाईघाईने बाहेर पडली आणि जवळजवळ पळत्याच जिन्याकडे गेला. अंधार होता. मग मी त्या व्यक्तीला ओळखले. ते निंबाळकर होते. गोडबोले एक क्षणभर थांबले. त्यांनी व्याकुळ नजरेने वैद्यांकडे पाहिले. तिचा अर्थ ओळखून वैद्यांनी टेबलवर ठेवलेल्या पाण्याचा ग्लास त्यांच्या हातात दिला. गोडबोलेंनी एका दमात ग्लासमधले सगळे पाणी संपवले आणि कृतज्ञतेने वैद्यांकडे पाहत आपले बोलणे पुढे कंटिन्यू केले. खरे तर तो माझा सगळ्यात मोठा गैरसमज होता. आता मला जाणवते की ती व्यक्ती निंबाळकर नसून त्यांच्या इतकेच उंचीचे शरीर यष्टीची कोणी दुसरी व्यक्ती होती. गोडबोले दादांनी बोलता बोलता एकदा निंबाळकरांकडे नजर टाकली आणि लगेच कोपऱ्यात बसलेल्या शशांककडे. त्याच्या डोळ्यातील भाव वाचण्याचा प्रयत्न करणारे इन्स्पेक्टर वैद्यांना त्यामागचा भाव लगेच लक्षात आला. शशांकचे शरीर यष्टी साधारण निंबाळकरांसारखीच होती.
उंची जवळपास एकच. असो, गोडबोलींनी पुन्हा पुढे बोलायला सुरुवात केली. तर ते निंबाळकर असणे शक्य नाही, कारण ताजच्या स्टाफच्या आणि डॉक्टर बापटच्या साक्षीनुसार निंबाळकर त्यावेळी ताजला होते. पण भौतिक कपडे आणि समान शरीरयष्टीमुळे माझ्या डोळ्यांचा धोका झाला असावा. मी चमकलो. आधी नकार दिलेले निंबाळकर यावेळी इथे काय करत होते? मी गडबडीने बाईच्या घरात शिरलो. तिथे दृश्य धक्कादायकच होते. बाई दारामागेच पडलेल्या होत्या. त्याच्या डोक्यातून बराच रक्तस्राव झालेला दिसत होता. मी जवळ जाऊन पाहिले. बाई मृत झाल्या होत्या. इथे काहीतरी नक्कीच घडले होते. त्यामुळे निंबाळकरांच्या हातून बाईचा खून झाला असावा. आजूबाजूच्या झटापटीच्या खुणा होत्या. बाईच्या हातात निंबाळकरांची किंवा विधवित व्यक्तीची मगाशी अंगावर घातलेल्या शर्टाचा कॉलरचा एक तुकडा अडकलेला होता. काय झाले होते ते कळायला मार्ग नव्हता. मला काही सुचेना. निंबाळकरांसारखा सज्जन माणूस एका व्यक्तीच्या खुनास प्रवृत्त होतो तेव्हा नक्कीच काहीतरी सबळ कारण असणार होते. क्षणभर मला काहीच सुचेना. साहेब, निंबाळकरांचे खूप उपकार आहे माझ्यावर. माझी मानसकन्या भैरवी माझ्या एकाकी आयुष्याचा एकमेव सहारा. माझी दत्तक मुलगी आज जिवंत आहे, ती तिच्या आजारपणात निंबाळकर साहेबांनी केलेल्या मदतीमुळेच. निंबाळकर विनाकारण कुणाचा खून करणार नाहीत याची खात्री आहे मला. आणि जर केला असा तर त्याचे उपकार फेडण्याची मी नामी संधी होती. आज ना उद्या पोलीस निंबाळकरांपर्यंत पोहोचले असते. कृपया हे समजून घ्या की मी त्या कुणी व्यक्तीला निंबाळकरच समजलो चाललो होतो. शेवटी मी मनाशी निर्णय घेतला. शक्य ते प्रयत्न करून मी निंबाळकरांना वाचवणार होतो. मी मनाचे निर्णय घेतला आणि बाईच्या हातातला शर्टचा तुकडा काढून घेतला. शक्य तेथील सर्व फिंगरप्रिंट्स नष्ट केल्या आणि ठिकाणी स्वतःच्या खुणा सोडल्या. तिथून बाहेर पडताच मुद्दाम समोरच्या पानवाला व इतर काही जणांना भेटलो. बाईच्या गाण्याबद्दल बोललो. अगदी पोलिसांना देखील मीच फोन करून खुनाची माहिती दिली. तेव्हा माझ्या व्यतिरिक्त आणखी कुणीही निंबाळकरांना पाहिले असण्याची शक्यता होती. पण त्यावेळी बराच अंधार पडला होता, म्हणून मी अंधाराचा फायदा घ्यायचे ठरवले. मी ठरवले की पोलिसांना जबाब देताना मी शशांकचे नाव घेईन. शशांक दिल्लीत होता हे मला माहीत नव्हते, पण खुनाचा आरोप मी स्वीकारला होता आणि खुनाच्या वेळी शशांक तिथे नव्हता हेही मी आधीच कबूल केले होते. मला वाटले की पोलिसांचे लक्ष भरकटण्यासाठी पुरेसे आहे. पोलीस भरकटले असते, तेच मला हवे होते. आणि मुळातच मला वाटले होते की एकदा पोलिसांना खुनी मिळाला की शोध घेणे सोडून देतील. माझा हेतू बऱ्यापैकी सिद्ध झाला होता. पण नेमके कोणीतरी अज्ञात व्यक्तीने वैद्यसाहेबांना फोन केला आणि निंबाळकर यात परत गुंतले गेले. पण सुदैवाने आता काही वेगळंच बाहेर आलंय. आय एम हॅपी. आता कायद्याची दिशाभूल केलेल्या आरोपाखाली जी काही शिक्षा होईल ती भोगायला मी तयार आहे. गोडबोलेंच्या आवाजातला एक प्रकारचा प्रसन्नभाव होता. काय केलंत हे गोडबोले दादा? अहो, माझ्याशी बोलायचं तर एकदा. तुम्ही मला चांगले ओळखतात. मी कधीतरी कायदा हातात घेतला का? आता या गोष्टीमुळे मात्र तुम्ही कायद्याचे गुन्हेगार ठरलाय. गुन्हा लपवण्यास मदत करणे हा प्रत्यक्ष गुन्हा करण्या इतकाच मोठा गुन्हा आहे. निंबाळकरांचे डोळे भरून आले. माझ्या सदविवेकी बुद्धीला, माझ्या कृतज्ञ मनाला पटलं ते मी केलं. अर्थात नकळता हे चुकीच्या माणसासाठी केलं गेलं, पण मला तुमच्यासाठी जर उद्या पुन्हा हे करावं लागलं तर मी एक क्षणभरही कचणार नाही. पण खरेच सांगतो, ज्या कोणी वैद्यसाहेबांना फोन करून निंबाळकरांना यात गुंतवलं तो अज्ञान माणूस तुमच्याप्रमाणेच माझ्यासाठीही कोडे बनून राहिला आहे. वैद्यांनी एक संत निश्वास सोडला. म्हणजे एकूण हे कोडे तसेच आहेत तर रमेश? ठीक आहे, त्याच्याकडे नंतर पाहू. तोपर्यंत आपण वाकनीसची माहिती घेऊ. सब इन्स्पेक्टर वाकनीस एक लांब श्वास घेतला. सर, त्या दिवशी डॉक्टर बापटच्या बोलण्यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली की निंबाळकर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष ही घटनास्थळी हजर नव्हते. कुणीतरी विनाकारण त्यांचा गोवण्याचा प्रयत्न करत होतं. पण कोण? पुढे बापटच्या आणि निंबाळकरांच्या बोलण्यातून एक गोष्ट पुढे आली की निंबाळकरांचा एक विचित्र आवाज होता की सवय होता की बऱ्याचदा ते घडून गेलेल्या बऱ्याच गोष्टी विसरून जात आणि खुळेपणा खूप वेळा अनेकदा घोकलेल्या एखादी गोष्ट प्रत्यक्ष अनुभवली नसतानाही ती अनुभवली आहे असे गृहीत धरून बसतात. प्रत्यक्ष घडलेली नसतानाही ती घडलेली आहे असे धरून बसतात आणि ती गोष्ट दुर्दैवाने शशांक अभ्यंकराला माहीत होती. मग वैद्यसाहेबांच्या मनात एक शंका आली की शशांकने आपल्या असलेल्या या माहितीचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न केला नसेल. पण तो तर त्यावेळी दिल्लीत होता. तेव्हा त्याच्याबद्दलची पूर्ण माहिती मिळवण्यासाठी म्हणून वैद्यसाहेबांनी मला दिल्लीत पाठवले. दिल्लीला ज्या हॉटेलमध्ये शशांक उतरला होता त्या हॉटेलमध्ये मी चौकशी केली असता एक गोष्ट लक्षात आली की ज्या दिवशी संध्याकाळी मुंबईत तो खून झाला त्या दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून शशांक अभ्यंकर खोलीतून बाहेरही पडला नव्हता की त्याने दिवसभर जेवण नाश्ता काही मागवले नाही. मी त्याच्या दिनक्रमाची माहिती काढली. तो सकाळी 8 वाजता नाश्ता घेत आहे. 4च्या दरम्यान परत आल्यावर पुन्हा एकदा नाश्ता आणि मग रात्री पुन्हा जेवण असा त्याचा नित्यक्रम होता. साहजिकच मनात शंका आली होती की रोज एवढे हेवी खाणे घेणारा जवळपास 24 तास जेवण खाण्यापासून कसा राहिला असेल. कारण शशांकने गुरुवारी म्हणजे ज्या दिवशी इथे बाईचा खून झाला त्या दिवशी सकाळी 8 वाजता घेतलेल्या नाश्त्यानंतर थेट दुसऱ्या दिवशीचा नाश्ता केला होता. त्यावर त्याचे ठीक स्पष्टीकरण असे होते की तब्येत ठीक नसल्याने तो झोपूनच होता. पण इतका वेळ? मध्ये त्याला कधीही गरज वाटू लागली नाही. त्या प्रभागातले HSO रणवीर सिंग गिल
यांनी हाऊसकीपिंगच्या एक वेटरला थोडे दमात घेतल्यावर त्याने कबूल केले की त्याने 2,000 रुपयांच्या मोबदल्यात शशांकला गुरुवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारात किचनमधील मार्गाने गुपचूप बाहेर काढले होते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत गुपचूप आतही घेतले होते. वाकणीसांनी क्षणभर थांबून श्वास घेतला. खोटे बोलतोयस तो वेटर. मी कुणालाही पैसे दिले नव्हते, शशांक मध्येच ओरडला. शशांक, त्या वेटरने तुझ्याकडून घेतलेले 2,000 रुपये परत केलेत, ज्यावर त्याच्याबरोबर तुझ्या हाताचेही ठसे आहेत. तेव्हा आता गप्प बैस आणि वाकणीसांना त्यांचे म्हणणे पूर्ण करू दे. वैद्य गरजले तसा शशांक मलून होऊन गप्प बसला. त्याच्या डोळ्यातून पाणी यायला सुरुवात झाली होती. आता प्रश्न होता की त्या काळात मग शशांक कुठे होता? त्यानंतर आम्ही शशांकचा फोटो दाखवून आजूबाजूला चौकशी केली. तिथला एक टॅक्सी ड्रायव्हरकडून असे कळाले की शशांकला गुरुवारी सकाळी 11:30 वाजता दरम्यान डोमेस्टिक विमानतळावर सोडले होते. साहजिकच आम्ही विमानतळावर पोहोचलो. या सर्व कारवाई दरम्यान रणजित सिंगजी सतत माझ्याबरोबर होते. हे वैद्य साहेबांचे चांगले मित्र असल्याने त्यांनी खूपच मदत केली मला. विमानतळावर सर्व चौकशी केल्यावर एक गोष्ट लक्षात आली की गोरे दुपारी 2:30 मिनिटांनी मुंबईला जाणारे किंगफिशरच्या फ्लाईटने शशांक अभ्यंकर नावाचा एक प्रवासी मुंबईला गेला होता आणि त्याचवेळी 10:30च्या इंडोनेशिया फ्लाईटने परत आला होता. नावात नसलेला तरी चेहरा त्याच्या लक्षात राहिला होता. खोटं आहे हे सगळं. कोणीतरी मला अडकवण्याचा प्रयत्न करत आहे साहेब. मी पुन्हा पुन्हा सांगतोय की मी त्यावेळी दिल्लीत होतो आणि आजारी होतो. तुम्ही हवे तर. शशांक परत ओरडला. मग तूच सांग ना, त्या वेळात तू कुठे होतास ते? वैद्य त्याच्यावर जोरात ओरडले. तू एकटाच काय तो खरे बोलतोयस, बाकी सर्व खोटारडे? वाकर्सनेस पुढे होऊन बोलले. सर, किंगफिशरच्या तसेच इंडोनेशिया स्टाफने देखील शशांकला फोटोवरून ओळखले. त्यानंतर इथे मुंबई विमानतळातील टॅक्सी ड्रायव्हरनेही देखील शशांकचा फोटो ओळखला. त्याच्या सांगण्यावरून त्याने शशांकला 4:30 वाजता पिकअप केले आणि 5:30च्या दरम्यान ग्राउंड रोडच्या परिसरात सोडले, म्हणजे बाईच्या घरापासून साधारण 1-2 किलोमीटरच्या अंतरावर. वैद्यसाहेबांच्या सूचनेनुसार आम्ही शशांकच्या घराची तपासणी केली असता तिथे मागच्या आवारातील बंद असलेल्या टॉयलेटच्या फ्लॅशच्या टाकीत आम्हाला ते मिळालं. वाकणीसांचा एक मोठा कागदी लिफाफा बाहेर काढला. त्या लिफाफ्यातून त्यांनी एका रक्ताळलेला शर्ट बाहेर काढला. तो शर्ट बघताच शशांक आणि गोडबोले दोघेही चमकले. शशांक ताडकन उठून उभारला. हा शर्ट? रक्त? हे काय आहे? असं असून काहीच शकत नाही. कोणीतरी मला अडकवण्याचा कट करत आहे साहेब. माझ्यावर विश्वास ठेवा. मी हा खून केलेला नाही. मी दिल्लीत होतो. ट्रस्ट मी. आय एम नॉट गिल्टी. मी संसारी माणूस आहे साहेब. मलाही बायको मुले आहेत. ठीक आहे, मी थोडा फ्लड टाईम माणूस आहे, पण मी तरुण बायकांच्या मागे लागतोय. मी कशाला त्या वयस्कर बाईचा खून करायला जाईन? आता वैद्यसाहेबांनी पुन्हा सूत्रे स्वतःच्या हातात घेतली. शशांक, हा तुझाच शर्ट आहे ना? नाही, तू नाकारू शकत नाहीस. हा तुझा शर्ट आहे. हे तुला रेग्युलर टेलर कॉर्डच्या सांगेलच. आश्चर्याची गोष्ट म्हणजे ती गायिका दाखवलेली तेवढीच म्हातारी किंवा वयस्कर नव्हती. ते पोस्टमॉर्टमच्या दरम्यान सिद्ध झाले आहे. आता ती वयस्कर बाईच्या बुरख्यात का राहत होती हे एक कोडेच आहे. पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे त्या बाईच्या घरातील एक कपाटातील छुप्या कप्प्यात तुझे काही वेगवेगळ्या स्त्रियांबरोबरचे आक्षेपार्ह अवस्थेतील फोटो सापडलेत. अगदी काही फोटो त्या बाईबरोबरचे देखील आहेत. बाईच्या घरात 10,000च्या नोटा सापडल्या आहेत. दिल्लीला जाण्यापूर्वी तू 2 वेळा बँकेतून पैसे काढले आहेत. एकदा 15,000 आणि दुसरा 10,000. अर्थात ते 10,000 तुझेच आहे हे सिद्ध होत नाही, पण त्याने काहीतरी फरक पडत नाही, कारण इतर पुरावे जोरात ओरडून तुझ्याकडे बोट दाखवत आहे. आता वैद्यसाहेब गोडबोलेंकडे वळले. गोडबोले, त्या दिवशी जेव्हा तुम्ही परत आलात तेव्हा तुम्ही एका माणसाला त्या गायिकेच्या घरातून घाईघाईने बाहेर पडताना पाहिले. काय आठवले? हो साहेब, त्या माणसाच्या अंगावर हाच शर्ट होता. पण असाच शर्ट निंबाळकरांकडे पण आहे. म्हणूनच मला त्या दिवशी निंबाळकरांची शंका आली होती. पण आता जाणवते की तो माणूस म्हणजेच निंबाळकर नव्हे तर शशांक होता. शशांकची उंची पण अगदी निंबाळकरांएवढीच आहे. पण एक गोष्ट लक्षात येत नाही आहे की शशांकने हा खून प्रकरणात निंबाळकरांच्या गुंतवण्याचा प्रयत्न का केला? गोडबोले सुटकेच्या स्वरात बोलले. मी कुणाचाही खून केलेला नाही. मी कुणालाही अडकवण्याचाही कट केलेला नाही. माझे त्या बाईशी कुठलेही संबंध नव्हते. ते फोटो म्हणजे निव्वळ ट्रिक फोटोग्राफी आहे. मी दिल्लीत होतो. तुम्ही सगळे कट करून मला अडकवतायत. शशांकने परत कांगावा केला तसे वैद्यसाहेबांनी संतापले आणि संतापाने त्यांनी त्याला सनसनीत थोबाडीत ठेवून दिले. बास शशांक, खूप झाली तुझी नाटके. बाई तुला ब्लॅकमेल करत होती, त्यामुळे तू वैतागला होतास. दिवसेंदिवस तिच्या मागण्या वाढत चालल्या होत्या. शेवटी तू तिला संपवण्याचा निर्णय घेतला. पण या वेळेत तू एका घावात 2 पक्षी मारायचे ठरवलेत. काही दिवसापूर्वी निंबाळकरांनी तुला 50,000 रुपये दिले होते. ते तुला तुझ्या वडिलांच्या उपचारासाठी हवे आहेत असं तू बहाणं केलं होतास. निंबाळकर बरोबर आहे ना हे? निंबाळकरांच्या चेहऱ्यावर आश्चर्य आले. सर, तुम्हाला हे कसे काय? यू आर रिअली अ जिनियस कॉप.
त्याने खोटी सांगून माझ्याकडून पैसे घेतले याचा मला प्रचंड संताप आला होता. एरवी मी त्या पैशांबद्दल विसरूनही गेलो असतो, पण त्याने मला फसवले. मी दुखावलं गेलो आणि त्याचे पैसे परत देण्यासाठी तगादा लावला. शशांक डोळे विस्फारून ते सगळे ऐकत होता. त्याच्या डोळ्यातली आशा आता विझत चालली होती. त्याच्याच बदल्यात घेण्याचे शशांकने ठरवले. बाईला तर संपवायचे, पण त्यात निंबाळकरांना अडकवायचे. त्यासाठी पुरावा म्हणून त्यांनी एक अतिशय सोपी माणूस निवडला होता. त्याच्या खरेपणाबद्दल कोणीही संशय घेऊ नये. गोडबोले दादा हे या विभागात अतिशय सज्जन म्हणून फेमस आहेत, पण याचा हा निर्णय त्यांच्याच पायावर कुऱ्हाड मारणारा ठरला. अतिशय व्यवस्थित प्लॅन रचला होता. शशांकने आधी गोडबोलेंना बाईचे गाणे ऐकवण्यासाठी तयार केले. मग निंबाळकरांच्या मानसिक आजाराचा फायदा घेऊन त्यांना पद्धतशीरपणे यात गुंतवले. तिथे प्रयत्न न जाताही निंबाळकर समजत राहिले की ते घटनास्थळी हजर होते, कारण रमेशच्या माध्यमातून वारंवार त्यांना फोन करून त्यांच्याशी बोलून तो ही गोष्ट त्यांच्या मनावर ठसवत होता आणि स्वतः मात्र दिल्लीत जाऊन गेला. आजाराचे निमित्त करून खुनाच्या घटनेच्या वेळी दिल्लीमधील हॉटेलमध्ये आपल्या वास्तवाची पक्की ॲलिबी निर्माण करून ठेवली. प्रत्यक्षात मात्र गुपचूप विमानाने येऊन ठरलेल्या वेळी गायिकेचा खून केला. पण दुर्दैवाने त्याचा फोटो मिळालेच नसावे. कुणाची तरी चाहूल लागल्याने तो घाईघाईने तिथून पळाला गेला. त्यावेळी नेमकी आपली राहिलेली छत्री परत घ्यायला आलेला गोडबोले त्याला पाठमोरे बघितले, पण शर्टमुळे ते त्याला निंबाळकरच समजले. आपले रक्ताळलेले कपडे छतावरील रिकामे पाण्याच्या टाकीत लपवले ही सगळ्यात मोठी चूक होती. तू ते नष्ट करायला हवे होते, पण वेळेअभावी तू ते करू शकला नाहीस. तुझ्या दुर्दैवाने तुला गोडबोलेंच्या मनातले निंबाळकरांचे प्रेम माहीत नव्हते. तू गोडबोलेंची निवड केली होतीस ती निंबाळकरांविरुद्ध पुरावा म्हणून. त्यासाठीच तर तू आधीच तिथे पोहोचला होतास. तेव्हा गोडबोले तुझी वाट बघत त्या बाईच्या घरात थांबले होते. तेव्हा तू तिथेच कुठेतरी लपून बसला असावा. कदाचित गोडबोलेंची छत्री देखील तूच मुद्दाम लपवली असावी, जेणेकरून ते परत यावेत. गोडबोले बाहेर पडले आणि तू बाईचा खून केलास. बाईच्या बेडरूमच्या खिडकीतून बिल्डिंगच्या गेटमध्ये प्रवेश करणारा माणूस सहज दिसतो. त्याचवेळी तुला खात्री होती की तुझ्या अंगावरील शर्टमुळे गोडबोले तुला नक्की निंबाळकर समजणार. झालेही तसेच. पण गोडबोलेने एकदम अनपेक्षित स्टंट घेतला. त्यांनी सगळा आरोप स्वतःवर घेतला. त्यामुळे तुझी सगळी योजनाच ढासळण्याचा मार्ग आला. अर्थात हे सगळं तर्क आहेत, पण आता त्याला समजूत करणारे पुरावेही आता आमच्या हातात आहेत. त्यामुळे तुझ्यावर आरोपाचा बळाकटीत येतोय. किमान जन्मठेप तरी नक्की. अर्थात रमेश हे अजूनही एक गूढच राहिले. तो माणूस कापुरासारखा विरघळून गेलाय, काही हरकत नाही. तू आता आमच्याच हातात आहेस. पोपटासारखा बोलशील. वैद्यसाहेबांनी टेबलावरचा पाण्याचा ग्लास उचलून तोंडाला लावला. निंबाळकर अभिनंदन. एका भयानक कटातून सुटका झाल्याबद्दल. गोडबोले तुमच्या निंबाळकरांबरोबर असलेल्या या विलक्षण भावबंधाचे खरेच कौतुक वाटते मला. पण असा टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी थोडा साधक बाधक विचार करत जा. यापुढे आणि तुमची व निंबाळकरांची मैत्री अशीच कायम राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पुढील भाग आपण लवकरच बघणार आहोत.